तर असं आहे की अभिमन्यू पवार हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्याने औसा तालुक्यामधल्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्या विकासाच्या अनेक प्रश्नांवरती त्यांनी तोडगा काढलेला आहे. आज या ठिकाणी भव्य अशा बुद्धविहाराचं उद्घाटन जे आहे, लोकार्पण सोहळा जो आहे या ठिकाणी होतो आहे. त्यांनी जवळजवळ 2 कोटी रुपये जे आहेत ते 2 कोटी रुपये या कामासाठी दिलेले आहेत. या बुद्धविहारासोबतच या ठिकाणी अभ्यासिका होणार आहे, या ठिकाणी हॉल होणार आहे, या ठिकाणी बाबासाहेबांचा 12 फुटाचा भव्य पुतळा उभा राहणार आहे. अशा अनेक कामांच्या या कामासाठी आज मी या ठिकाणी औसा या ठिकाणी आलो. वन नेशन देशात हे लागू करणार आहेत कशा पद्धतीने? एक तर नरेंद्र मोदींचं म्हणणं असं आहे की वन नेशन वन इलेक्शन. कारण सुरुवातीला ज्यावेळेला 1952मध्ये पहिली निवडणूक झाली त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित व्हायच्या. 4-5 निवडणुका एकत्रित झाल्या, पण नंतर मात्र अनेक वेळेला निवडणुका घेण्याची वेळ आपल्याला आली. त्यामुळे मोदींचं म्हणणं असं आहे की खर्च वाचवण्यासाठी आपल्याला वन नेशन वन इलेक्शन असावं अशी त्याची भूमिका आहे. त्याची चर्चा सुरू आहे. सगळ्या लोकांनी सहकार्य केलं तर त्याचा निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्र राज्याच्या जे निवडणुका होतील ते वन नेशन वन निवडणुकीमध्ये होतील. आता इथं महाराष्ट्र निवडणुकीत वन नेशन वन इलेक्शन विषय नाही आहे, तर तो ऑल इंडियाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि त्याचा विचार देवेंद्र फडणवीसजी जे आमचे BJPचे नेते आहेत, BJPचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत आमचा अलायन्स असल्यामुळं पहिल्यापासून त्यांनी आम्हाला जागा देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं नक्की आम्हाला 10-12 जागा मिळतील अशा अपेक्षा आहे.